आयुष्यातला पहिला संभोग जर वेश्येसोबत केला तर काय होईल, हे मी तुम्हाला अगदी अनुभवातून आलेलं ज्ञान, प्रॅक्टिकल, मी ज्या तरुणांसोबत बोललो त्यांनी मला त्यांचे जे अनुभव सांगितले ते तुम्हाला मी सांगणार आहे. हे बघा, पहिल्यांदा काय होते, माणूस नवीन नवीन तारुण्यामध्ये येते आणि जोश असते, भरपूर मुलीवरती ट्राय करून बघतो, गर्लफ्रेंड वगैरे कुणी चान्स देते का, परंतु नाही. मग आता मला तर इरेक्शन येत आहे, मी तर मास्टरबेशन भरपूर केलेलं आहे, आता एकदा रिअल आपण अनुभव घेऊन बघूयात. म्हणून तो काय करतो, एखाद्या मित्राच्या सांगण्यावरून पैसे वगैरे असतील तर एकतर त्या गल्लीमध्ये जातो, किंवा आजकाल महानगरामध्ये भरपूर तरुण सांगत आहेत की ती त्यांच्या रूमवरती येते आणि एखाद्या हॉटेलवरती जातात, काय जे असेल त्यांचे, तर त्या ठिकाणी मग जाऊन जसा तो संभोग करायला जातो तर याचं वय असते जवळपास 20, 22, 25. या वयातल्या तरुणांमध्ये खूप जोश असते, त्यांना असं वाटतं की करून काहीतरी बघावं आणि मी असा संभोग करणार आहे की तिचे चिखे निकाल दूंगा मैं इसका, तिने असा आवाज केला पाहिजे की बसाला बहुत हुआ असं पॉर्न व्हिडिओमध्ये बघितलेलं असते. आणि मी तिच्यासोबत असा फोर प्ले करणार, तसा फोर प्ले करणार आणि इतक्या जवळपास मी अर्धा तासापर्यंत संभोग करणार, फुल पैसे वसूल करणार आणि मग असे विजयी मुद्रेनं त्या घरातून बाहेर येणार, असे तो स्वप्न बघून त्या वेश्येकडे जातो. आणि मग जो रियालिटी जेव्हा तो ग्राउंडवरती उतरतो त्यावेळेस काय होते माहिती आहे का, ती जी लेडीज जी असती तर ती याच्यापेक्षा एक तर वयाने मोठी असते आणि ती असते प्रोफेशनल, तिला पैशाशी मतलब असते, तिला याच्या भावभावनांशी किंवा याला शिकवण्याशी, याचं डिस्चार्ज करण्याची तिला काही घेणं नसते. आणि ते जे काय म्हणतात अलिखित नियम असा असतो की काय, की डिस्चार्ज होईपर्यंत संभोग. आणि हा आतमध्ये गेला, याला प्रचंड एक्साइटमेंट असते आणि याच्यापेक्षा मोठ्या वयापेक्षा ती एखादी बाई बघितली की याला लगेच थोडंसं नर्वस होतो हा, कारण की एकतर मनामध्ये गिल्ट असते की मी काहीतरी चुकीचं करतो आहे. आणि मग तिच्यासमोर जसा जातो तसं तिचे ते हावभाव वगैरे बघून ती काय अशी काय चित्रामध्ये जशी तुम्ही बघितला मोबाईलमध्ये की अशी एकदम सुंदर कामुक साडी नेसून, लिपस्टिक लावून, गजरा लावून अशा प्रकारची ती असती. परंतु त्या ज्या बाया असतात त्या इतक्या कुरूप असतात दिसायला, ते काय म्हणतात दुरून डोंगर साजरे तसं असते. ते फक्त दुरून फोटोमध्ये वगैरे ते छान दिसते, परंतु जेव्हा तुम्ही तिला रिअलमध्ये भेटसाल तेव्हा अक्षरशः उलटी होईल असं ते रूप असते. आणि अशा वेळेस तो तरुण जातो एक्साइटमेंटमध्ये, नर्वस होतो आणि त्याच्यानंतर ती जोरजोराने बोलते की कर पटकन, काढ पटकन, लगेच त्याचे पूर्ण कपडे काढते. आणि एका तरुणानं तर मला असा सुद्धा सांगितलेला आहे की ती ऑलरेडी पूर्ण कपडे काढून त्या ठिकाणी बेडवरती झोपलेली होती. आणि तरुणांना तुम्हाला काय सांगावं ते हाल, तर ती इतकी कुरूप असते, बेढप असते दिसायला की तिथे जाऊन माणसाला इरेक्शनच येत नाही. आणि मग इरेक्शन येत नाही आणि तिचं ते काळं वगैरे ते सौंदर्य बघून, आणि याला पटकन पैसे दिलेले असते, त्याच्यावरती प्रेशर असते की पटकन करायचं. तिथं काय आराम नाही, शांतता नाही, स्वच्छ बेड नाही, असला तरी घाई, कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल आपण चुकीचं करतोय, ती फोनवर दुसऱ्याला बोलत आहे की हे लवकर येते, इतक्या वाजता येते, तितक्या वाजता येते. आणि अशा त्या वातावरणामध्ये, प्रेशराईज वातावरणामध्ये, तंग वातावरणामध्ये हा संभोग करायला जातो. एकतर याला त्यावेळेस इरेक्शन येत नाही, ती मग त्याला टोचून बोलते की तू याच्यासाठी जास्ती मरमर करत होता का, तुला साधं उभं पिन राहत नाही, तुझं ताठरता बी घेत नाही. आणि आली तरी हा तिच्यावरती नुसता चढतो, अक्षरशः भाषा हीच आहे की तिच्यावरती चढतो आणि असं नुसतं टच होते की डिस्चार्ज होऊन जातो किंवा याचं लूज पडून जाते. आणि भीतीमध्ये मग ती त्याला टोचून बोलते की काय नुसता मर्दासारखा मर्द आहे, तुझ्या नुसता उठावते मिशा आहेत, नुसता फोनवरती बोलत होता की मी असं करतो तसं करतो, तुझ्याकडून काहीच झालं नाही. आणि हा असा डोक्यावरती हात ठेवतो, डिप्रेस होतो, अंगावरती कपडे घालतो आणि उदास चेहरा करून बाहेर येतो. आणि ती जी अंतर्मनामध्ये बसलेली मग जी भीती आहे ती त्याला आयुष्यभर सतावते, त्याला संभोग करण्यासाठी उत्साह येत नाही. आणि मग तो आयुष्यभर हा जो अनुभव आहे ज्यांनी घेतलेला आहे ते सांगतायत मला की त्याच्या मनातून जात नाही की मी मर्दासारखा मर्द असताना एका स्त्रीसोबत व्यवस्थित संभोगही करू शकलो नाही, माझं इरेक्शनही झालं नाही. आणि मग त्याला त्याचे जे फळं ते आयुष्यभर भोगावे लागतात. आणि हे अशा प्रकारे फर्स्ट टाईम जाणाऱ्या तरुणांच्या बाबतीत होते आणि त्यांचं पूर्ण अख्खं आयुष्यसुद्धा यामध्ये बर्बाद होऊ शकते जर त्यांना योग्य तसा त्याच्यानंतर उपचार, ट्रीटमेंट वगैरे मिळाली नाही तर बंधूंनो, जर तुम्ही आतापर्यंत गेले नसाल आणि तसा जर विचार करत असाल तर माझे हात जोडून पाया पडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही योग्य वेळ झाली असेल तर लग्न करा आणि आपल्या पत्नीसोबत कम्फर्टेबल ठिकाणी संभोग करा आणि सर्व काही नीट होईल.
फक्त असे चुकीचे पावलं वेश्यागमनसारखी या गोष्टीकडे जाऊ नका. खूप असं म्हटलं गेलेलं आहे की नारी नरक का द्वार आहे, तर अक्षरशः ते वेश्येच्याच बाबतीत बोलल्या गेलेलं आहे की वेश्यागमन हे नरकाचं द्वार आहे. आणि भरपूर ते नरकद्वारामध्ये फसलेले तरुण माझ्या संपर्कात आहेत, त्यांना ते अक्षरशः भोगावं लागलेलं आहे. ते तुमच्या नशिबाला येऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयास केलेला आहे. अधिक काय बोलावे, तुमचं वय भरपूर आहे, तुम्ही समजदार आहात, तुम्ही नक्कीच हे चुकीचं पाऊल उचलणार नाहीत, सुरक्षित राहाल आणि तुमचं तारुण्य सुरक्षित ठेवाल, तुमच्या पत्नीच्याच हवाले कराल, अशी मी तुमच्याकडून आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जर तुम्हाला काही मदत लागत असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून कन्सल्टिंग घेऊ शकता आणि आयुष्य आनंदमय करू शकता. धन्यवाद.